नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। देवपुरातील प्रभाग क्रमांक 1 मधील ओमनगर आणि आकाशवाणी परिसरात घडले तरसाचे दर्शन। लहान मुले व महिला वर्गात भीतीचे वातावरण। वन विभागातर्फे शोध मोहीम राबवण्याची मागणी। सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी विजय स्मारकाची गांधीगिरी करत साफसफाई करून स्मारक स्वच्छ करून पुष्पहार अर्पण करून वाहिली आदरांजली। देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीस प्रारंभ। आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी शहर विकास आघाडी म्हणून महापालिकेत केली गट नोंदणी। विरोधी पक्ष नेते पदावर केला दावा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 1 मधील ओमनगर आणि आकाशवाणी परिसरात पहाटे एकादशाचे दर्शन झाल्याने परिसरातील लहान मुले व महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने शोध मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीचे धुळे शहरातील देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे दिनांक 29 ते 31 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले। सदर स्पर्धेच्या चाचणीस गुरुवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला। या निवड चाचणीतून निवड झालेल्या मल्लांची पुढील टप्प्यात विभागीय पातळीवरील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे। या निवड चाचणीमुळे जिल्ह्यातील कुस्तीपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार असून यामुळे कुस्ती प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे। यावेळी धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आगाव यांच्यासह संघाचे पदाधिकारी व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंक 1 मध्ये पुन्हा तरस आढळलेली आहे। फॉरेस्ट विभागाच्या सर्व रेंज ऑफिसर तसेच DFO तसेच नीलू सोमराज मॅडम यांना आम्ही पत्र देऊन याबाबत सर्व कळवलेलं आहे। शिंदखेडा रेंजमध्ये असणारा आपला हा जो भाग आहे, कांबळे साहेबांना जे रेंज ऑफिसर आहे त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांना कळवलेलं आहे। प्रचंड दहशतीमध्ये या ठिकाणी लहान मुलं व महिला आलेले आहे, ज्येष्ठ नागरिक आलेले आहे। तरच दिवसा ढवळ्यासुद्धा आपल्याला त्या कॉलनी परिसरात दिसतो। तरसमुळे लहान मुलांचा खूप या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे फॉरेस्ट विभागाने आपली टीम पाठवून त्वरित त्या तरसला लकडबग्ग्याला पकडून आपली कारवाई पूर्ण करावी ही विनंती आम्ही आता जिल्हाधिकारी आणि आमदार महोदय यांच्याकडे घेऊन आलेलो आहोत। तरी पण याच्यावर लगेच कारवाई व्हावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। महात्मा गांधी पुण्यतिथी अर्थात हुतात्मा दिनानिमित्त शिंदखेडा शहरातील तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी कार्यालयाजवळील विजय स्मारकाची गांधीगिरी करीत सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी साफसफाई करीत स्मारक स्वच्छ करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। शिंदखेडा शहरातील तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी कार्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या विजय स्मारकाची दुरावस्था झाल्याने सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी गांधीगिरी करीत विजय स्मारकाभोवतालची जागा रोजंदारीने व स्वतः साफसफाई करून स्वच्छ करीत शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग गोरव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। शहरातील तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी कार्यालयाजवळ सन 1918 मध्ये विजय स्मारक उभारण्यात आले आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने देशभरात हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो व देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते। परंतु शिंदखेड्यातील तहसील कार्यालय आवारात विजय स्मारक उभारले असून या स्मारकाची अत्यंत दुरावस्था झाली। सभोवतालचा परिसर अस्वच्छ व मुतारी म्हणून वापर आजही होत आहे। आजच्या दिनाचे औचित्य साधत शिंदखेडा शहरात नेहमी चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांच्या गांधीगिरीच्या माध्यमातून अनेक समस्या प्रश्न त्यांनी उजेडात आणले आहेत। त्यात अजून एक भर म्हणजे आज हुतात्मा दिनी शहीदांना आदरांजली म्हणून विजय स्मारक जवळ आजपर्यंत शासन प्रशासनाची कुठलीही देखरेख व देखभाल नसल्याने साधे पुष्पहार फुलं वाहण्याचा प्रकार देखील दिसून आलेला नाही। म्हणून अरुण देसले यांनी आपल्या गांधीगिरी पार्ट 8 मधून विजय स्मारक सभोवतालची जागा रोजंदारीने व स्वतः साफसफाई करून सदरचा विजय स्मारक स्वच्छ करून शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग गुरव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी अरुण देसले, सुनील बडगुजर, चंद्रकांत गोदवानी, कैलास मराठे, ॲडव्होकेट रितेश मैरे, प्रशांत मराठे, भूषण मराठे, गोलू देसले यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। 1918 साली दुसरे महायुद्ध झाले ते आपल्या देशातील जवान जे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ 1918 साली विजय स्मारक बनवले गेले, तेही तहसील कचेरीच्या आवारात। आजपर्यंत त्याच्यावर
प्रशासनाने शासनाने दुर्लक्ष केलं. याची हाईट खूप उंच होती. आम्ही लहानपणी पाहिलं आहे. याचे इतिहास आमचा जन्मच 1977 झाला आहे. फार जुना विषय आहे. इतिहासाला अजरामर ठेवण्याचे काम शासनाचे प्रशासनाचे होते, परंतु याच्यावर आजपर्यंत दुर्लक्ष केलं. आज आम्ही सर्व गावकरी मिळून, आमचे गावातील नागरिकांनी मिळून आज शहीद दिनानिमित्त आणि महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही या परिसराची साफसफाई करून त्याला पाण्याने स्वच्छ धुवून आज आम्ही आपल्या देशातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि या गोष्टी आहेत. याच्यावर शासनाने मुख्यतः माननीय तहसीलदार साहेबांचं याच्यावर लक्ष असायला पाहिजे होतं, पण आजपर्यंत कोणत्याही तहसीलदारांनी किंवा शासनाने प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं नाही. हे मी लक्ष वेधण्यासाठी आणि शहीदांना स्मरण करण्यासाठी आजचा आम्ही हा उपक्रम राबवला. जय हिंद. धुळे शहरातील देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीस मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 1 मधील ओमनगर आणि आकाशवाणी परिसरात पहाटे एका तरसाचे दर्शन झाल्याने परिसरातील लहान मुले व महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. एका बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या हिंस्र पाण्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक रहिवाशांची झोप उडाली आहे. भरवस्तीत अशा प्रकारे वन्य प्राण्याने शिरकाव केल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून विशेषतः पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी आणि पालकांनी लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत कमालीची सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले. प्रभागातील नगरसेवकांनी शुक्रवारी आमदारांना निवेदन दिले असून केवळ सतर्कतेचा इशारा देऊन न थांबता वन विभागाने या प्रकरणी ठोस पावले उचलावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. या हिंस्र प्राण्यामुळे परिसरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी वन विभागाने तातडीने शोध मोहीम राबवून तरसाला जेरबंद करावे अशी विनंती स्थानिक रहिवाशांनी केली आहे. यामुळे परिसरात भीतीचे सावट असल्याने प्रशासनाने तातडीने गस्त वाढवावी आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा असा सूर आता उमटत आहे. संघाची कुस्ती चाचणी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र आप्पा आगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व टीम धुळे जिल्हा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी या कुस्तीचा प्रारंभ होत आहे. या स्पर्धा 3 दिवस चालणार आहे सतत. तरी कुस्तीगिरांनी या ठिकाणी लाभ घ्यावा आणि येणाऱ्या युवकांना एक चांगलं व्यासपीठ धुळे शहरामध्ये लाल मातीचा वसा आणि वारसा जिवंत ठेवण्याचं काम या माध्यमातून करावं व या ठिकाणी सर्वांनी या कुस्तीचा आनंद घ्यावा अशी या ठिकाणी मी आवाहन करतो तालुका तालीम संघाच्या वतीने. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी आपसात जमवून घेत शहर विकास आघाडी म्हणून महापालिकेतील आपल्या नगरसेवकांची एकत्र गट नोंदणी करीत विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा केला आहे. धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी शहर विकास आघाडी म्हणून महापालिकेतील आपल्या नगरसेवकांची एकत्र गट नोंदणी करीत विरोधी पक्ष नेते पदावर आपला दावा सिद्ध केला आहे. या पदासाठी जॉईंट किलर ठरलेले धीरज कळंत्री यांनी दंड ठोपटले. महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी MIM पक्षाकडून दावेदारी केली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी आपसात जमून घेत शहर विकास आघाडी म्हणून धुळे महापालिकेतील आपल्या नगरसेवकांची एकत्र गट नोंदणी केली आहे. तसेच गट नेते पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी आमदार फारुख शाह यांचे पुत्र शहाबाज शाह यांची निवड करण्यात आली. तर प्रतोद पदावर शिवसेनेच्या नगरसेविका मंगला सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे 8 आणि शिवसेनेचे 5 असे एकूण 13 नगरसेवकांची ही शहर विकास आघाडी झाली असून आता विरोधी पक्ष नेते पदावर दावा करण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदासाठी जॉईंट किलर ठरलेले धीरज कलंत्री यांनीही दंड ठोपटले असून आपण या पदासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विरोधी पक्षनेता हा शिवसेनेचाच असणार आहे आधी. आता ते किती वर्ष आमचा असेल आणि किती वर्ष राष्ट्रवादीचा असेल हे वरिष्ठांनी ठरवलेलं आहे, पदाधिकाऱ्यांनी. त्यांच्यानुसार आम्ही जाणार आहे. जर पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला तर त्या संधीचं नक्की सोनं करेल मी. आणि जेही कामं एक विरोधी पक्षनेत्याचे असतात ते सर्व व्यवस्थितपणे पार पाडेल. कारण आतापर्यंत ज्याही जबाबदाऱ्या मला देण्यात आलेल्या आहेत त्या निश्चितच मी व्यवस्थितपणे आणि काळजीपूर्वक पार पाडतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
देवपुरातील प्रभाग क्रमांक 1 मधील ओमनगर आणि आकाशवाणी परिसरात घडले तरसाचे दर्शन. लहान मुले व महिला वर्गात भीतीचे वातावरण. वन विभागातर्फे शोध मोहीम राबवण्याची मागणी. सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी विजय स्मारकाची गांधीगिरी करत साफसफाई करून स्मारक स्वच्छ करून पुष्पहार अर्पण करून वाहिली आदरांजली. देवपुरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीस प्रारंभ. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी शहर विकास आघाडी म्हणून महापालिकेत केली गट नोंदणी. विरोधी पक्षनेते पदावर केला दावा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.